सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये शैक्षणिक मानसशास्त्र या घटकावरील 50 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या कोणी केली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए जे.बी. वॉटसन असे आहे। प्रश्न दुसरा, शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी एडवर्ड थॉर्नडाईक असे आहे। प्रश्न तिसरा, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये कोणी स्थापन केली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी विल्यम वुंट यांनी लिप्झिग जर्मनी येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली होती। प्रश्न चौथा, सायकी आणि लोगोस या कोणत्या भाषेतील शब्दांपासून सायकोलॉजी हा शब्द तयार झाला आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी ग्रीक असे आहे। प्रश्न पाचवा, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट समस्येचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत सर्वाधिक उपयुक्त आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी जीवन वृत्तांत पद्धत आहे। प्रश्न क्रमांक 6, मनोविश्लेषणवादाचा जनक कोण आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए सिगमंड फ्राइड असे आहे। प्रश्न 7, फ्राइडच्या मते मानवी मनाचे कोणते अंग पूर्णपणे सुखतत्वावर आधारित असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए ईड असे आहे। प्रश्न 8, जन्मतः बालकाचे मन म्हणजे कोरीपाटी असते असे कोणी म्हटले आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी जॉन लॉक असे आहे। प्रश्न 9, मानसशास्त्रातील आत्मनिरीक्षण पद्धत कोणी विकसित केली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी वुंट आणि टिस्नेर असे आहे। प्रश्न 10, मूल्यांकन ही प्रक्रिया कशी असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्हीही असे आहे। प्रश्न 11, वाढ आणि विकास यातील प्रमुख फरक कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी वाढ शारीरिक असते तर विकास शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असतो। प्रश्न क्रमांक 12, कुमारावस्था हा ताणतणावाचा आणि वादळाचा काळ आहे असे कोणी म्हटले आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए जी स्टॅनले हॉल यांनी म्हटले आहे। प्रश्न 13, विकासाची दिशा डोक्याकडून पायाकडे असते या तत्वाला काय म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी शीर्ष पुच्छ प्रवृत्ती असे आहे। प्रश्न 14, बालकाच्या सामाजिकरणाची सुरुवात कोठून होते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी कुटुंब असे आहे। प्रश्न 15, खेळण्याचे वय कोणत्या अवस्थेला म्हटले जाते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी पूर्व बाल्यावस्था असे आहे। प्रश्न 16, अनुवंशिकता कशाद्वारे संक्रमित होते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी गुणसूत्रे आणि जनुके असे आहे। प्रश्न 17, अर्भकावस्थेचा कालावधी साधारणपणे कोणता मानला जातो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए जन्म ते 2 वर्षे असे आहे। प्रश्न 18, टोळीचे वय कोणत्या अवस्थेशी संबंधित आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी उत्तर बाल्यावस्था असे आहे। प्रश्न 19, आधुनिक बालमानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए जीन पियाजे असे आहे। प्रश्न क्रमांक 20, मुलांची शब्दसंपत्ती कोणत्या अवस्थेत सर्वाधिक वेगाने वाढते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी पूर्व बाल्यावस्था असे आहे। प्रश्न 21, बुद्धिगुणांक ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी विल्यम स्टर्न असे आहे। प्रश्न 22, बुद्धिगुणांक काढण्याचे सूत्र कोणते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 असे आहे। प्रश्न 23, सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीचा IQ किती असतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी 90 ते 109 असे आहे। प्रश्न क्रमांक 24, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए चार्ल्स स्पियरमन असे आहे। प्रश्न 25, पहिली बुद्धिमत्ता चाचणी कोणी तयार केली? या प्रश्नाचे अचूक उत्तर अल्फ्रेड बिने आणि सायमन असे आहे। प्रश्न क्रमांक 26, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए डॅनियल गोलमन असे आहे। प्रश्न क्रमांक 27, सृजनशीलता प्रामुख्याने कोणत्या विचार प्रक्रियेशी संबंधित आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी अपसारी विचार असे आहे। प्रश्न 28, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी हावर्ड गार्डनर असे आहे। प्रश्न 29, गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या त्रिमितीय सिद्धांतात एकूण किती घटक आहेत?
या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए 120 असे आहे. प्रश्न क्रमांक 30. शाब्दिक आणि अशाब्दिक असे बुद्धिमत्ता चाचण्यांचे मुख्य प्रकार कशावर आधारित आहेत? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी भाषेच्या वापरावर असे आहे. प्रश्न 31. पर्सोना या लॅटिन शब्दाचा अर्थ काय होतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी मुखवटा असे आहे. प्रश्न 32. शाईच्या डागांची चाचणी हे व्यक्तिमत्व मापनाचे कोणते तंत्र आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी प्रक्षेपण तंत्र असे आहे. प्रश्न 33. टॅट म्हणजेच कथापूर्ती चाचणी कोणी विकसित केली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी मॉर्गन आणि मरे असे आहे. प्रश्न 34. अंतर्मुख आणि बहिर्मुख असे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी पाडले? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए कार्ल युंग असे आहे. प्रश्न 35. संरक्षण यंत्रणा ही संकल्पना कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी सिग्मंड फ्राइड असे आहे. प्रश्न 36. स्वतःचे दोष लपवून ते इतरांवर लादणे या संरक्षण यंत्रणेला काय म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी प्रक्षेपण असे आहे. प्रश्न 37. परीक्षेत नापास झाल्यावर पेपरच खूप कठीण होता असे सांगणे हे कशाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी समर्थन असे आहे. प्रश्न 38. एखाद्या मोठ्या व्यक्तीने लहान मुलासारखे रडणे किंवा वर्तन करणे याला कोणती संरक्षण यंत्रणा म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए परागमन असे आहे. प्रश्न 39. राग आल्यावर तो राग मूळ व्यक्तीवर न काढता दुसऱ्या कमकुवत व्यक्तीवर किंवा वस्तूवर काढणे याला काय म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी विस्थापन असे आहे. प्रश्न 40. 16 व्यक्तिमत्व घटक शोधिका कोणी तयार केली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए रेमंड कॅटेल असे आहे. प्रश्न 41. गरजांची श्रेणीबद्ध रचना हा प्रेरणेचा सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी अब्राहम मॅस्लो असे आहे. प्रश्न 42. मॅस्लोच्या गरजांच्या श्रेणीत सर्वात उच्च स्तरावरील गरज कोणती आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी आत्मप्रचिती आत्मसाक्षात्कार असे आहे. प्रश्न 43. जेव्हा एखादा विद्यार्थी केवळ स्वतःच्या समाधानासाठी किंवा आवडीसाठी अभ्यास करतो तेव्हा ती कोणती प्रेरणा असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी आंतरिक प्रेरणा असे आहे. प्रश्न 44. स्मृतीच्या प्रक्रियेतील योग्य क्रम कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए ग्रहण, साठवण आणि प्रत्यावाहन असे आहे. प्रश्न 45. विस्मरणाचा वक्र सर्वप्रथम कोणी शोधून काढला? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए हर्मन एबिंगहॉस असे आहे. प्रश्न 46. वाचण्यात आणि शब्दांची ओळख पटवण्यात येणाऱ्या अडचणीला काय म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी डिस्लेक्शिया असे आहे. प्रश्न 47. गणितातील आकडेमोड करताना येणाऱ्या अध्ययन अक्षमतेला काय म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी डिस्कॅल्कुलिया असे आहे. प्रश्न 48. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी सर्वसामान्य आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांना एकाच वर्गात एकत्र शिकवणे असे आहे. प्रश्न 49. लक्ष वेधून घेण्यासाठी अवधान ही कोणती प्रक्रिया आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी निवडक मानसिक प्रक्रिया असे आहे. प्रश्न 50. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करणे आणि रचनात्मक प्रतिक्रिया देणे असे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.